श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे अमावस्या, मौनी अमावस्या, आणि या मौनी अमावस्येला आपल्याला कोणते उपाय हे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा मी कालच आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे. आणि तुम्ही अजूनही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजेच तुम्हालाही समजेल की आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जेव्हा तुळशी मातेला पाणी हे टाकत असतो, तुळशी मातेला पाणी हे अर्पण करत असतो, तेव्हा आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होईल आणि आपल्या घराची भरभराट होईल, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण अशी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की आपल्याला तुळशी मातेला सकाळी पाणी हे घालत असताना कोणता मंत्र हा म्हणायचा आहे. त्याआधी तुळशी मातेचे काय महत्त्व आहे हे आपण आधी जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूप महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला आपण माता लक्ष्मीचे प्रतीक असं मानत असतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेचा प्रसादसुद्धा हा अर्पण केला जात नाही. कुठलाही नैवेद्य दाखवत असताना आपण त्यावर सर्वात आधी तुळशीचे पान हे ठेवत असतो आणि त्यानंतर नैवेद्य हा दाखवत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप मोठे महत्त्व आहे आणि असं म्हटलं जातं की भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांनीच तुळशीला पृथ्वीवर आणले आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुळशीच्या पानांशिवाय कुठलाच नैवेद्य हा ग्रहण करत नाही. ज्यांच्या घरामध्ये तुळशी मातेचे रोप आहे त्यांच्या घरामध्ये सकारात्मकता ही सदैव टिकून राहत असते. आणि त्यासोबतच ज्या घरामध्ये अगदी रोज नित्य नियमाने तुळशी मातेसमोर दिवा हा लावला जातो, अगरबत्ती लावली जाते, त्याचप्रमाणे तुळशी मातेला पाणी हे सुद्धा घातले जाते, त्या संपूर्ण घरावर माता लक्ष्मीसोबतच श्रीहरी विष्णूंची सुद्धा विशेष अशी कृपा ही राहत असते. रोज तुळशी मातेची नित्य नियमाने पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू हे आपल्यावर सदैव प्रसन्न हे राहत असतात. अनेक प्रकारची पातकं नष्ट करण्याचं सामर्थ्य हे तुळशी मातेमध्ये आहे. म्हणूनच आपल्याला तुळशी मातेची अगदी रोज नित्य नियमाने न चुकता पूजा करायची आहे आणि तुळशी मातेसमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे. त्याचप्रमाणे रोज तुळशी मातेला पाणी सुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणासुद्धा आपल्याला घालायच्या आहेत. अशी जर अगदी रोज नित्यनियमाने आपण तुळशी मातेची पूजा केली तर आपल्यावर येणारी संकट ही तुळशी माता स्वतःवर घेत असते आणि आपल्यावर येणारे संकटही टळून जातात. आणि आपण आपली एखादी समस्या ही आपलं एखादं संकट असेल आणि ते जर तुळशी मातेला प्रदक्षिणा करत असताना आपण जर तुळशी मातेलाही एखादं संकट किंवा एखादी गोष्ट सांगितली तर ती तिच्या कृपेने आपल्यावर जे काही संकट आलेलं असेल किंवा आपण जी काही कुठली एखादी गोष्ट किंवा एखादी समस्या ही तुळशी मातेला सांगितली असेल तर आपल्याला जी समस्या आहे, आपल्याला जी काही संकट आहे ती तुळशी माता लवकरात लवकर दूर करत असते असं सुद्धा म्हटलं जातं. तुळशी मातेचे महत्त्व सांगताना भगवान श्री शंकरांनी सांगितले आहे की पृथ्वीवरती तुळशी मातेसारखी दिव्य अशी कोणतीही गोष्ट नाही. आता आपल्यापैकी बरेच जण हे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असल्यामुळे मोठमोठे तुळशी वृंदावन हे आपल्या घरी आपल्याला ठेवणं जमत नाही. असे मोठमोठे तुळशी वृंदावन आपण आपल्या घरी ठेवण्याऐवजी एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा आपण तुळशीचे रोप हे लावू शकतो किंवा एखादं छोटंसं तुळशीचं वृंदावन घेऊन त्यामध्ये सुद्धा आपण हे तुळशीचं रोप हे लावू शकतो. आणि या कुंडीमध्ये किंवा छोट्याशा तुळशी वृंदावनामध्ये जर आपण जी काही तुळशीचं रोप हे लावलं आहे तिची आपल्याला अगदी नित्य नियमाने पूजा करायची आहे आणि अगदी रोज न चुकता अशी पूजा केल्याने आपल्याला अगणित असं पुण्य प्राप्त होत असतं. आणि जी व्यक्ती दुर्दैवाने अत्यंत दरिद्री आहे किंवा कर्जामध्ये आहे किंवा पिढ्यानपिढ्या दुःखयुक्त आहे अशा व्यक्तीने तुळशीची सेवा ही अवश्य केली पाहिजे. नित्य नियमाने तुळशीची पूजा केल्याने आपले दारिद्र्य हे दूर होत असतं. असे हे तुळशी मातेचे महत्त्व आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळशीचे एक छोटे का होईना पण रोप असलेच पाहिजे. आणि नुसतीच तुळशीचे रोप हे आपल्याला लावायचे नाही तर त्या तुळशी मातेची आपल्याला अगदी रोज नित्य नियमाने पूजा ही सुद्धा करायची आहे आणि रोज पाणी हे सुद्धा आपल्याला तुळशी मातेला घालायचं आहे. माता तुळशीचे महत्त्व हे धार्मिक दृष्ट्याच महत्त्वाचे आहे असे नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळशी मातेचे रोप हे आपल्या घरामध्ये असणे आपल्या सर्वांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वकारक असं मानलं जातं. तुळशी मातेचे रोप हे आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी असे रोप आहे. तुळशीला पाणी घालणं हे आपल्या सर्वांसाठी खूपच शुभ आहे आणि
त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकताही येत असते। आणि आता आपण जाणून घेऊया की तुळशी मातेला पाणी घालताना आपल्याला कोणत्या मंत्राचे पठण हे करायचे आहे। धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना आपण ओम ओम या मंत्राचे 11 किंवा 21 वेळा जप केला तर वाईट नजरेपासून आपला बचाव हा होत असतो। त्यासोबतच आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धीही होत असते। आणि म्हणूनच आपल्याला तुळशी मातेला पाणी अर्पण करताना, तुळशी मातेला पाणी घालताना ओम ओम या मंत्राचे 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे। तुळशी मातेला पाणी घालताना आपल्याला ओम ओम या मंत्राचा जप आपल्या मनामध्ये करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सफल किंवा यशस्वी होण्यासाठी आपल्याला तुळशी मातेला पाणी घालताना अजून एका मंत्राचा जप करायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते। हा जो मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तर तिथे बघून तो मंत्र तुम्ही म्हणू शकता। आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्यासाठी आणि आपल्या जीवनात आपण सफल होण्यासाठी तुळशी मातेला आपल्याला पाणी हे घालत असताना हा मंत्र म्हणायचा आहे। तुळशी मातेला पाणी घालत असताना आपण हा जर मंत्र म्हटला तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळेल। आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे आणि तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवाच आपल्याला, गाईच्या तुपाचा दिवाच आपल्याला लावायचा आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल आणि आपल्या घरात सुख समृद्धीही येईल। फक्त तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही पाणी हे घालू नका। या 2 दिवशी पाणी न घालण्याचे कारण आहे, या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपवास करते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रतभंग होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। म्हणून या 2 दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी मातेला पाणी हे घालायचे नाहीये। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी मातेचे रोप आपल्या घरी असल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात, नित्य नियमाने तुळशी मातेची पूजा केल्याने आणि तुळशी मातेला पाणी हे घातल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात, त्याचप्रमाणे तुळशी मातेला पाणी घालताना आपल्याला कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही दिली आहे। त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुळशी मातेची अगदी नित्य नियमाने दररोज पूजा करा आणि तुळशी मातेला अगदी न चुकता पाणी सुद्धा घाला। आणि तुळशी मातेला पाणी घालताना मी जो तुम्हाला मंत्र म्हणायला सांगितला आहे तो सुद्धा नक्की म्हणा, म्हणजेच तुमच्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी ही टिकून राहील आणि तुमची जीवनामध्ये प्रगती होईल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सफलताही मिळेल। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा। त्यासोबतच घंटीचे बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच मी जे काही असेच अधिक माहितीचे व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि मी जी काही माहिती माझ्या व्हिडिओमधून देत असेल ती तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आणि आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।